नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा माजी सैनिकांच्या कुटुंबियासह बसपाचे उपोषण शेतजमिनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। नगर प्रतिनिधी शेतजमिनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यांच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अंबादास लहानू सूर्यवंशी या कर्जत माजी सैनिकाच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले। या उपोषणाला बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला। या उपोषणात बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, दत्तात्रय सोनवणे, प्रमिला सोनवणे, सारिका सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, नयन सूर्यवंशी, सूर्यकांत सोनवणे, सुरेश वाघमोडे, सारिका वाघमोडे, अनिल पोटफोडे, अशोक वाघमोडे, सागर मदने, तुषार पंडित आदींसह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। अंबादास सूर्यवंशी माजी सैनिक असून त्यांनी 1965 व 1971च्या लढ्यामध्ये भाग घेतला होता। 1966 मध्ये रवळगाव तालुका कर्जत येथे शासनाकडून 10 एकर क्षेत्र मिळाले होते। त्यावेळी सैन्य दलात कार्यरत असलेले त्यांच्याकडून जमिनीची मिळालेली ऑर्डर गहाळ झालेली आहे। त्यामुळे जमिनीचे खाते उतारे बनवण्याचे राहून गेले। ते जमीन त्यांच्या ताब्यात असून विहित करीत होते। 7 ते 8 वर्षापासून दादा किसन खेडकर या व्यक्तीला जमीन वाट्याने दिलेली होती। 2 वर्षापासून शेत पिकाचा वाटा देणे बंद केल्याने त्या व्यक्तीने शेती विहित करण्यास मनाई केली व त्या ठिकाणी तुरीचे पीक पेरलेले असताना तो व्यक्ती जबरदस्तीने त्या शेतावर हक्क बजावत आहे। 6 सप्टेंबर रोजी माजी सैनिकाची पत्नी शेतात गेली असता त्या व्यक्तीने दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ केली तर धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेती करण्यास व पीक घेत असताना सदरचा व्यक्ती विरोध करत आहे। सदर व्यक्तीवर मिरजगाव पोलीस स्टेशन येथे माजी सैनिकाचे कुटुंबीय गेले असता पोलीस उपनिरीक्षक यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणी तात्काळ संबंधितांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी सैनिक कुटुंबीय व बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। अंबादास लहानू सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट कोंबडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर। माजी फौजी सैनिक असताना मला फौजमध्ये 1966 मध्ये जमीन मिळालेली होती। ती जमीन मी आतापर्यंत वैयक्तिक होतो, पण 2-4 वर्षापूर्वी त्याच्या किसन महाजू खेडकर आपलं दिली होती। त्याच्यानंतर तो वारला। त्याच्यानंतर तो मुलगा आहे, तो माझ्यावर दादागिरी करून आम्हाला जातवादी करतोय आणि वरून शिव्या देतोय आणि धक्काबुक्की करतोय। याच्यावर काय ऍक्शन घ्यायचं घ्या। आज या ठिकाणी अंबादास लहानू सूर्यवंशी माजी सैनिक आहेत, हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। 1965 आणि 1971च्या 2 लढायांमध्ये देशासाठी दोन्ही लढायांमध्ये ते लढलेले आहेत आणि त्यांना शासनाकडून 1966 मध्ये कोंबडी शेजारीच असलेल्या रवळगाव शिवारामध्ये गट नंबर 272 मध्ये 10 एकर जमीन त्या ठिकाणी त्यांना शासनाकडून मिळाली होती। परंतु ते मिलिटरीमध्ये असताना आणि ते तिकडेच राहत असताना त्यांच्याकडून ती ऑर्डर गहाळ झाली आणि ती खाते उतारा नावावर कायचा राहून गेला। परंतु ते त्यापासून 1966 पासून आतापर्यंत वैती करत होते। मधल्या काळामध्ये त्यांच्या नातवाच्या किडण्या खराब झाल्यानं त्यांचं तिकडे दुर्लक्ष झालं आणि त्यांनी दादा किसन खेडकर या इसमाला रवळगावच्या माणसाला ती वाटेने दिली होती। असं असताना दादा किसन खेडकर यांनी काही दिवस त्यांना अर्धा वाटा दिला, परंतु गेल्या 2 वर्षापासून त्यांना त्यातला वाटा द्यायचा बंद केल्यानं या वर्षी त्यांनी ती घरी वैती करत असून त्या ठिकाणी त्यांनी तूर पेरलेली आहे। परंतु यांचा खाते उतारा नसल्यानं दादा किसन खेडकर हा त्यांना तिथे दादागिरी करतो आणि तिथे येऊ नये म्हणून त्यांना दमदाटी देतो। हे घडत असताना मागच्या 8-10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी हे तिकडे गेले असताना शेतात गेलेले असताना त्यांनी त्या ठिकाणी त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना जातीवाचक शिवीगाळी केली, तसेच त्यांना धमकी दिली आणि तुम्ही परत इकडे येऊ नका
म्हणून त्यांना त्या ठिकाणी मोठं प्रेशराईज केलं। त्यामुळे त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनला जाऊन आणि आदरणीय डेप्युटी वाखारे साहेबांच्या कानावर घालून मिरजगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले, परंतु त्या ठिकाणी FPM पाटील साहेब यांनी त्यांचा साधा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। वास्तविक पाहता हे कुटुंब अनुसूचित जाती प्रवर्गातील असून अॅट्रॉसिटी अंतर्गत हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल होणं गरजेचं होतं, परंतु पाटील साहेब यांनी तशी मागणी केलेली असताना देखील साधा गुन्हा, साधा NC दाखल करून अॅट्रॉसिटी दाखल न करता यांच्यावरती अन्याय केलेला आहे। आणि त्यानंतर त्यांनी 14 तारीख आजचं उपोषणाचं पत्र दिलं होतं। हे पत्र त्यांना मिळाल्यानंतर 2 दिवसापूर्वी पाटील यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनला चर्चेसाठी बोलवून या माजी सैनिकाला त्या ठिकाणी 2 तास थांबवून आम्हाला निवून द्या का मी उपोषण करणार नाही अशा प्रकारचं त्यांच्यावरती मोठं प्रेशर केलं। आणि मला फोन आल्यानंतर मी माननीय SP साहेबांना मी फोन केला आणि SP साहेबांनी फोन केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पाटील साहेब यांनी जाऊ दिलं। अशा प्रकारे यांच्यावरती त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि दादा किसन खेडकर दोन्ही बाजूने त्यांच्यावरती मोठा दबाव आणला जात आहे। त्यांना दादा किसन खेडकर हा नेहमी त्रास देत असून त्यांना जी मारहाण झाली, त्यांना जी शिवीगाळी झाली त्याविषयी गुन्हा दाखल करणं गरजेचं असताना पाटील साहेब त्या जमिनीचा खाते उतारा मागतात आणि गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ करतात। तेव्हा आमची मागणी अशी आहे का अशा अनेक जमिनी आहेत का त्या शासनाकडून मिळाल्या, परंतु त्यांचे खाते उतारे तयार झालेले नाहीत। परंतु स्थानिक चौकशी केली तर त्या ठिकाणी ती जमीन यांना अलाउड झालेली आहे। जो माणूस 2 वेळा देशासाठी सीमेवरती लढला त्या माणसाची दखल घेतली जावी आणि त्या दादा किसन खेडकर हा जो त्या ठिकाणी स्थानिक माणूस आहे, जो पैशावाला आहे, ज्याचे राजकीय हितसंबंध मोठे आहेत, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी, त्याच्यावरती SC ST ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। आणि त्या ठिकाणी आम्ही अंबादास लालू सूर्यवंशी यांना पाठिंबा देतो आणि त्यांना SP साहेबांनी न्याय द्यावा अशी मी विनंती करतो। मी सारिका सूर्यवंशी, हे अंबादास सूर्यवंशी हे माझे सासरे आहेत। त्यांना महाराष्ट्र शासनाकडून 10 एकर जमीन रवळगाव या ठिकाणी मिळाली होती, पण काही कारणास्तव थोड्या दिवसाकरता एक किसन खेडकर या 10 एकर जमीन त्याला वाट्याने म्हणून दिली होती। त्याचं कारण असं की त्यांच्या नातवाच्या 2 किडन्या फेल असल्यामुळं त्यांना पुण्याला जायला यायला लागत होतं, त्याच्यामुळे ती जमीन त्यांना 2 वर्षापासून करता नाही आली म्हणून वाट्याने दिली। पण आज तो व्यक्ती असा आहे की आम्हाला तो रानात शेतामध्ये येऊ देत नाही, मारहाण करतो, शिवीगाळ करतो, धक्काबुक्की करतो। आम्ही 8 दिवसापूर्वी गेलो होतो तर त्यांनी आम्हाला दगडाने मारण्याचा प्रयत्न केला। आम्ही ऍक्च्युली 4 ते 5 जण असतो, तिथं जास्त माणसं घेऊ जाऊ शकत नाही, आमची फॅमिली तेवढीच आहे। आणि बाकीची जी सगळी लोक, त्याची आजूबाजूची जी लोक आहेत अगदी फाशी देण्यापर्यंत आम्हाला तो प्रयत्न करतात तिथं गेल्यावरती। आणि माझा मुलगा आजारी असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत फक्त 2 ते 3 जणच जाऊ शकतो, याच्या व्यतिरिक्त जास्त माणसं कधी आम्ही जात नाही।